यवतमाळ जिल्ह्यातील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक तरुणी होती। त्या तरुणीचं लग्नाचं वय झालं होतं, म्हणून तिच्या घरच्यांनी तिचं लग्न छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तरुणासोबत जमवलं होतं। आता हे जे जमवलेलं लग्न आहे हे घरच्यांच्या सहमतीनं जमवलेलं होतं। मग पोराला पोरगी आवडली होती, पोरीला पोरगं आवडलं होतं आणि त्यांच्या घरच्यांना बी एकमेकांचं सगळं काही आवडलं होतं, म्हणून त्या ठिकाणी त्यांनी या दोघांचा साखरपुडा करायचं सुद्धा ठरवलं होतं। मग अगदी चांगल्या पद्धतीनं मुलीकडच्यांनी नवरीकडच्यांनी साखरपुडा सुद्धा केला। या साखरपुड्यामध्ये लाखो रुपये खर्च केला आणि खर्च केल्यानंतर साखरपुडा पार पडल्यानंतर जेव्हा नवरदेवाकडचे तिकडं संभाजीनगरला वापस आले आणि सगळं काही सुरळीतपणानं आता लवकरच लग्न करू, लग्नाची तारीख काढू अशी जय्यत तयारी करू लागले। मग लग्नाची तयारी नवरीकडच्यांनी केली, नवरदेवाकडच्यांनी केली, सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं। पण मात्र साखरपुडा पार पडल्यानंतर नवरीकडच्यांनी एक दिवस त्या ठिकाणी पूजा ठेवली आणि त्या पूजेसाठी नवरदेवाला त्यांच्या गावाकडं म्हणजे यवतमाळ जिल्ह्यामध्ये बोलवलं। मग नवरदेव नवरीकडं गेला आणि तिकडे गेल्यानंतर जेव्हा देवदर्शनाला हे दोघं जण गेले तेव्हा त्या ठिकाणी कोणीही नव्हतं। म्हणजे हे फिरायला गेले तेव्हा हे होणारे नवरा बायकोच एकमेकांसोबत होते। तेव्हा तो नवरदेव त्या होणाऱ्या बायकोला म्हणला की आपलं आता लवकरच लग्न होणार आहे, लग्नानंतर सगळं काही सुरळीतपणानं होणार आहे, पण मात्र आपण दोघं जण लग्नाआधीच सगळं काही करू असं म्हणून त्यानं त्या होणाऱ्या बायकोबरोबर लग्नाआधीच जबरदस्ती सगळं काही केलं आणि त्या नवरीनं त्याला विरोध केला, पण पाहिजे त्या पद्धतीनं विरोध केला नाही, कारण की लवकरच लग्न होणार आहे म्हणून ती सुद्धा शांत बसली। मग ज्या दिवशी घरामध्ये पूजा होती त्या दिवशी सुद्धा घरचे जेव्हा बाहेर गेले होते, घरामध्ये कोणी नव्हतं, तेव्हा ती नवरी एकटी असल्याचं पाहून त्या नवरदेवानं पुन्हा एकदा त्या ठिकाणी संधी साधली आणि जबरदस्ती होणाऱ्या बायकोबरोबर सगळं काही दुसऱ्यांदा एकदा केलं। मग हा सगळा प्रकार नवरीसोबत लग्न आधीच घडल्यामुळं आता नवरीला काही म्हणता येत नव्हतं, काही नव्हतं, कारण की साखरपुडा झाला होता, लग्न जमलं होतं, तारीखसुद्धा काढलेली होती। मग आता सगळं काही झालेलं होतं, बोलता येत नसल्यामुळं काही दिवस निघून गेल्यानंतर तो जो नवरा आहे त्या नवऱ्याचं मन आता त्या होणाऱ्या बायकोपासून फिरलं होतं आणि एक दिवस घडलं होतं धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी घडलेली संपूर्ण घटना आहे ती आहे यवतमाळ जिल्ह्यातील लाहोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक तरुणी आहे आणि त्या तरुणीचं लग्न छत्रपती संभाजीनगरमधल्या एका तरुणासोबत जमलं होतं। मग लग्न जमलं, लग्नानंतर साखरपुडा झाला, साखरपुडा झाल्यानंतर मुलीकडच्यांनी यवतमाळ जिल्ह्यातल्या त्या गावामध्ये कार्यक्रम ठेवला पूजेचा आणि त्यासाठी नवरदेवाला बोलवलं। मग नवरदेव नवरीच्या घरी गेला, त्या ठिकाणी संधी साधून त्या नवरीबरोबर जबरदस्ती सगळा कार्यक्रम लग्नाच्या आधीच केला। मग दोघं जण कुठं प्रवासामध्ये बाहेर गेले, प्रवासाला बाहेर गेल्यानंतर पुन्हा एकदा तिच्यासोबत त्याच पद्धतीनं जबरदस्ती केलं। म्हणजे आता त्या होणाऱ्या बायकोनं सुद्धा त्याला विरोध केला होता, पण मात्र पाहिजे तेवढा विरोध केला नाही, कारण की तिला वाटलं आता लग्न होणार आहे आणि ह्या तिला म्हणलं आपलं लग्न लगेच होणार आहे, कशाला काय बघायचं काम आहे, लग्नाआधीच सगळं काही करून टाकू। पण तिनं विरोध केला तरी हा तिच्यासोबत त्याच पद्धतीनं करत राहिला। मग सगळं काही लग्नाआधीच केल्यामुळं या नवरदेवाचं त्या नवरीपासून मन भरलं आणि मन भरल्यानंतर याचं डोकंच फिरलं, कारण की साखरपुड्यामध्ये त्या नवरीकडच्यांनी 4 लाख रुपये खर्च केले होते नुसत्या साखरपुड्यामध्येच, तर 7 लाख रुपये लग्न खर्च म्हणून नवरदेवाकडच्यांना द्यायचे होते। पण मात्र 7 लाख रुपये आम्ही टप्प्याटप्प्याने देऊ असं सुद्धा नवरीकडच्यांनी नवरदेवाला आणि त्याच्या घरच्यांना सांगितलं होतं। पण नवरदेव म्हणे असं जमतच नाही, आत्ताच्या आत्ता मला 7 लाख रुपये पाहिजेत, जर 7 लाख रुपये दिले नाही तर मी लग्न या ठिकाणी मोडतो, तुमच्या पोरीसोबत लग्नच करत नाही। बघा आता याला तिच्यासोबत सगळं काही करताना तेव्हा याला पैसे दिसले नव्हते, पण मात्र सगळं काही घडल्यानंतर याला त्या ठिकाणी पैसे पाहिजे होते आणि पैसे दिल्याशिवाय लग्न करणार नाही असं तो नवरदेव म्हणला होता। म्हणून आता काय करावं काय नाही हे त्यांना समजत नव्हतं। मग त्या नवरीला वाटलं आपली फसवणूक झाली आहे,
यांच्यासाठी आपण लग्नात साखरपुड्यामध्ये 4 लाख रुपये खर्च केलेत, यांना 7 लाख रुपये द्यायचे आहेत, पण मात्र तेव्हा टप्प्याटप्प्याने द्यायची बोली झाली होती, तेव्हा हे काही म्हणले नाही. पण मात्र यांनी अशा पद्धतीनं जबरदस्ती केल्यानंतर आता याला एकदाच पैसे पाहिजेत, याचा अर्थ त्याला मुद्दामून लग्न करायचं नाही असं त्या नवरीला वाटलं. म्हणून तिनं तिच्या घरच्यांनी तात्काळ जवळचं लाहोरा पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून रीतसर त्या होणाऱ्या नवऱ्याविरोधात, त्याच्या आई वडिलांना आणि इतर नातेवाईकांच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल केली आहे, फिर्याद दाखल केली आहे. आणि पोलीस या संपूर्ण तक्रारीवरून अधिक तपास करत आहेत आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये काय काय घडलं हे तपासून पाहणार आहेत आणि योग्य ती कारवाई करणार आहेत. बघा कशा पद्धतीचा प्रकार छत्रपती संभाजीनगर आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये घडलेला आहे. आता लगनसराईचं सीझन आहे, त्यामुळं महिलांनी, मुलींनी, नवरदेवांनी आणि त्यांच्या घरच्यांनी सगळ्यांनी सावध व्हायला पाहिजे, सतर्क व्हायला पाहिजे आणि सगळ्यांना समजून सांगायला पाहिजे की बघा कशा पद्धतीचे प्रकार घडतात. एखादा व्यक्ती तुम्हाला लग्नाचं आश्वासन देतो, पण मात्र लग्न होऊपर्यंत कशा पद्धतीनं बदलू शकतं हे तुम्हाला या संपूर्ण घटनेवरून लक्षात आलं असेल. त्यामुळं अशा पद्धतीनं जी घटना घडली आहे त्याच्यावर तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम करतो. आणि बघा कशा पद्धतीनं घडतंय त्याच्यापासून तुम्ही सतर्क राहायला पाहिजे, सावध राहायला पाहिजे असंच या ठिकाणी सांगतो.